इनामदार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी हेड गर्ल आणि हेड बॉयची निवड करण्यात आली। तर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, महासचिव अब्दुल रऊफ खोकर, संसदेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, इंजिनियर इक्बाल शेख, प्राचार्य फिरोज अली, शब्बीर अहमद आदींसह पालक उपस्थित होते। शिक्षण जीवनाचा पाया असून हा पाया भक्कम झाल्यास मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या इमारती गगनाला भिडणार आहेत, असे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले। तसेच मुलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो, असे यावेळी अब्दुल रऊफ खोकर यांनी सांगितले। प्राचार्य फिरोज अली यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। प्रत्येक विद्यार्थी पास का नापास हे मार्कशीट घ्यायचं, मग तो पुढच्या वर्गात जाणार करायचा याचे मार्कशीट असेल। नंतर मग काही घटना अशा घडत गेल्या की कमी मार्क मिळाले, विद्यार्थी नापास झाले, अनुचित प्रकार आपल्याला ऐकायला मिळाले, फायर करायचे, शिवर आपण ऐकायचो, पेपर मध्ये वाचायचो, शहरी पासे करायचं, आपल्या शहरात करायचं, आपल्या बाबतीत करायचं, कुठे एखाद्या खेड्यात करायचं। आणि विद्यार्थ्यांची काही चुकीची घटना पाहायला मिळाली, अशा वेगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या। शासनाने निर्णय घेतला आणि शासनाने सांगितलं की 8वी पर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला पास नापास करायचं नाही, त्याला फक्त ग्रेड मार्क द्यायचे, तो विद्यार्थी पुढच्या वर्गात पाठवतो। पण अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळायचे। पूर्वी प्रत्येकाचा प्रयत्न असायचा की आपल्याला 10वी झालं तर या पॉईंटला जायचं, 12वी झालं तर हे फॅकल्टीमध्ये जायचं, हे शिक्षण घ्यायचं। पण आता तशी परिस्थिती राहिली नाही। आता काही काय फक्त डॉक्युमेंट ऍडमिशन घेतात 10वी नंतर आणि मग वेगवेगळे प्रोसेस करतात, त्याच्यात आपलं ध्येय ठरवतात। आणि म्हणून शहरामध्ये तुम्ही सांगितलं की आता आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये कमर्शियल रित्या करिअर करतात। तुम्ही एखाद्या खेळामध्ये एखादा मुलं खेळत असेल, आई वडील दाखवायचे काय खेळतो, अभ्यास कर, आपल्या शाळेचा क्लासला जा आणि फक्त अभ्यास कर। तर आता मात्र तुम्ही जर गेले खेळाच्या मजावर गेला तर तिथं पालक येतात, ते खेळाचं जे काही साहित्य असतं त्याला गाडीवरती घेऊन येतात, मुलाला ग्राउंडवर सोडतात आणि खेळाचं साहित्य स्वतः ते ऐकल्यामुळे त्या विद्यार्थ्यांपर्यंत तिथे मैदानावर घेऊन ठेवतात। म्हणजे आता प्रत्येक आई वडील हा त्या खेळात आता प्रोत्साहन द्यायला करिअर दिसू लागला। आणि करिअर फक्त शिक्षणात नाही तर वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर, पण त्याच्या बरोबरीनं हे शिक्षण देखील प्राधान्याप्रमाणे आपण ठेवायला, 10वीचं असेल, 12वीचं असेल किंवा इतर पुढचं शिक्षण असेल, हे देखील त्याच्या बरोबरीने आपल्याला लागतं। याची निवृत्ती झाली, हे निवडणूक तुमच्या माध्यमातून आज या ठिकाणी घेण्यात आली। आमच्यावर उपस्थित असलेले या शहराचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय संग्रामभैया जगताप, इनामदार स्कूलचे चेअरमॅन अब्दुल रहीम खोकर, अब्दुल खोकर,
शबीर सर, मॉडर्न कन्स्ट्रक्शनचे संचालक, BA नागाव स्कूलचे ट्रस्टी, इंजिनियर इकबाल सर आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खरोखर आज याचं पहिले नाव होतं इकरा कॅम्पस ज्याला आपण म्हणतो. पवित्र पुराणमध्ये पहिला जे शब्द आलेला आहे ते म्हणजे इकरा, म्हणजे शिका. मित्रांनो, शिक्षणाचं महत्व आजच्या काळामध्ये किती आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण बघू शकतो पलीकडच्या आपल्या देशामध्ये, जापानसारख्या देशामध्ये आज मोबाईलचं युग आहे आणि आपल्या देशामध्ये मुलं जेव्हा मोबाईल मध्ये गेम खेळत असतात, एकत्र रमून ज्या प्रकारे गेम खेळतात, तसं जापानमध्ये आपण जर बघितलं या मुलामध्ये, तुमच्या वयामध्ये ते मुलं एकत्र येऊन स्वतः मोबाईल तयार करतात. उन्हाळ्याचे दिवस आले, आपल्या इकडच्या महिला उन्हाळी पदार्थ तयार करतात. पापड असेल, लोणचं असेल, पुरणपोळी असेल, सगळं महिला वगैरे एकत्र येऊन उन्हाळ्यामध्ये ते तयार करायचं काम करतात. परंतु जापान सारख्या देशामध्ये तेच महिला एकत्र येऊन पापड, लोणचं वगैरे तयार करत नाही, ते एकत्र येऊन संगणकाने मोबाईल तयार करतात. बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.